ए उमा, चल निघूया. हा निघूयात, माझं पण झालं. मला एक सांग, सकाळी ऑफिसला आल्यापासून आता जाईपर्यंत इतकी फ्रेश कशी दिसतेस? त्यात येताना पाऊस पण असतो, तरी कसं सांग ना. हो हो, अगदी 4 ते 5 प्रोडक्ट वापरून मी हा मेकअप लुक केलाय, तेही 5 मिनिटात. हे कसं करायचं ते मी सांगते, पण त्याआधी नमस्कार, मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, ब्युटी टिप्स, फॅशन टिप्स आणि बरंच काही. त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या. तर चला आता आपण सुरू करूया 4 ते 5 प्रोडक्ट्समध्ये 5 मिनिटात होणारा हा सुंदर असा नो मेकअप लुक. चला लवकर. आपण आजपर्यंत बेबी क्रीम, सीसी क्रीम, फाउंडेशन ह्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. पण आज आपण बघणार आहोत स्किन टिंट. आता स्किन टिंट म्हणजे काय? हे या सगळ्यांपेक्षा नॅचरल वेनी तुमचा चेहरा दाखवतो जेव्हा आपण ती क्रीम लावतो. हे अगदीच म्हणजे ना तुमचीच स्किन असते, पण त्याच्यावर एक खूप असं छान लाईट आणि ग्लोई लेअर येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वापरणार आहोत हाऊस ऑफ मेकअपची ही स्किन टिंट आहे. याबरोबरच स्मॅशबॉक्सची सुद्धा स्किन टिंट येते, पण आज आपण यावर मेकअप करून दाखवणार आहोत. जर का तुमची नॉर्मल टू ड्राय स्किन आहे तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची गरज आहे. जर तुमची ऑइली स्किन आहे तर स्किन टिंटला तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल. लावायचंच असेल तर अगदी लाईट वेट जे वॉटर बेस असतं ना ते वालं लावा. ओके, तर आता आपल्याला लावायचं आहे. काय करायचं आहे? काही नाही, जस्ट ते घेऊन आता ही जी शेड आहे ना माझी, ती माझी एक्झॅक्ट शेड आहे. म्हणजे ना लाईट आहे ना काय, जी माझी स्किन आहे ना त्याला ती व्यवस्थित आपल्याला छान हे लावून घ्यायचं आहे पूर्ण फेसवर. आणि यामध्ये ऑलरेडी सनस्क्रीन आहे, मॉइश्चरायझर आहे, हायलोरॉनिक ॲसिड आहे. त्यामुळे ना हे ड्रायही होत नाही. त्यामुळे तुम्ही पटकन छान लावून घ्यायचं आणि हाताने छान ब्लेंड करा. कारण सकाळ सकाळ ऑफिसला जाताना, कॉलेजला जाताना आपण कुठे ब्लेंडर, ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश शोधत बसणार आहे. मला हाताने मेकअप करायला खूप आवडतो. आणि आता छान आपल्याला हे असं असं करून आपल्या पूर्ण स्किनवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकताय की आत्ताच किती ग्लो यायला सुरुवात झालाय बघा. आणि मी कोणत्या कॉन्फिडन्समध्ये व्हाईट घातलंय काय माहिती नाही, त्याला लागलेलं आहे. नडतो माझा कॉन्फिडन्स कधी कधी मलाच. नेकला सुद्धा विसरू नका, नाहीतर वरती छान ग्लोई आणि प्रेझेंटेबल स्किन दिसत असेल आणि मान काळे दिसत असेल. जो अनइवन स्किन टोन आहे तो सुद्धा हाईट झालेला आहे. त्यामुळे हे वर्थ बाईंग आहे. तो तुम्ही आता माझ्या चेहऱ्यावर बघू शकताय की किती छान अशी ग्लास स्किन दिसायला लागली आहे. यानंतर आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर. आता कॉम्पॅक्ट पावडरच्या ऐवजी तुम्ही कोणतीही लूज पावडर किंवा तुम्ही जी डेली वापरता फेस पावडर ती सुद्धा वापरू शकता. कोणतंही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता तुमच्या शेडचं. मी आता वापरतेय के ब्युटीचं कॉम्पॅक्ट पावडर. तुम्हाला माहिती आहे आपण किती दिवसांनी मेकअपची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेली आहे. मला खूप बरं वाटतंय. पहिले मी अंडर आय सेट केलेले आहेत. जिथे तुम्हाला वाटतं ना की इथे घाम येऊ शकतोय ते ठिकाण तुम्हाला पहिले सेट करून घ्यायचे. आणि मी टॅप करते, मी हे नाही करत आहे. ओके, जस्ट टॅप करत करत आपल्याला सगळं लावायचं आहे. व्हिडिओ सुरू होतानाचा माझा फेस फार इतका प्रेझेंटेबल दिसत नव्हता कारण त्यावर काहीच नव्हतं. पण आत्ता तुम्ही बघू शकताय तर माझ्या फेसवर एक ग्लो आहे, एक छान अट्रॅक्टिव्ह स्किन दिसतीये. तर हे रिझन आहे त्या स्किन टिंट आणि कॉम्पॅक्ट पावडरचं. यानंतर आपण वापरणार आहोत स्विस ब्युटीचं हे ब्लश आहे. मी फार ब्लश वेडी नाहीये, म्हणजे मला खूप ब्लश हवंच असं नसतं. त्यामुळे मी हे काही 1-2 घेऊन ठेवलेले आहेत. पण हे मला का आवडतं कारण हे मी आयशॅडो म्हणून पण यूज करते, ब्लश म्हणून पण यूज करते आणि मी कधीतरी टिंट म्हणून, लिप टिंट म्हणून सुद्धा यूज करते. सो आता आपण घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही क्रीम ब्लश वापरताय किंवा लिक्विड ब्लश वापरताय, इथून असं असं सुरुवात नका करू. ठीक आहे, इथून या, मागून पुढे या. नाहीतर मग ना इथे लावलं तर ते कानाखाली मारल्यासारखं दिसतं कोणीतरी. त्यामुळे मागून या, म्हणजे जे एक्सेस आहे ना ते इथे जाईल. ओके, आता हे इतकं लावलेलं आहे मी आणि याला छान आपण आणि यातलंच थोडंसं घ्यायचंय, एक डॉट लिटरली आपल्याला घ्यायचंय. हे इतकंच मी घेतलेलं आहे आणि त्याला आता मी
दोन्ही बोटांवर असं छान इव्हन स्प्रेड करून माझ्या दोन्ही आयलिड्सना लावणार आहे, पापण्यांना लावायचे. आता तुम्ही बघू शकता या एका ब्लशनी किती छान फीचर्स माझे हायलाईट केले. यानंतर आपण लावणार आहोत मस्कारा. आता मस्कारा का लावायचा आहे? कारण जितक्या पापण्या सुंदर तितके तुम्ही देखणे दिसता. त्यामुळे पापण्या हायलाईट करणं विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला काजळ लावायची सवय असेल रोजची, रोज तुम्हाला काजळ लावायची बऱ्याच जणांना सवय असते, सो तुम्ही रोज काजळ लावता तर तुम्ही यामध्ये काजळ लावू शकता. किंवा मग काहीच तुम्हाला लावायची सवय नसेल ना तर मस्कारा लावा आणि ट्रस्ट मी, जे डोळे दिसतात सुंदर. सो आता आपण हे लावून घ्यायचंय. मी वापरतेय, बापरे मला अचानक दिसेन असं झालं, मेबलिनचं हायपर कर्ल वॉटरप्रूफ मस्कारा. आणि छान ह्याला ना आपण जिथून पापण्या सुरू होतात तिथून लावायला सुरू करायचं. हा आपला झाला फर्स्ट कोट. तुम्ही बघू शकताय माझा हा डोळा बघा, आणि माझा आता हा डोळा बघा. याच्यात लगेच जान आली पापण्या छान केल्या तर. आता लास्ट स्टेप आलेली आहे आपली, ती म्हणजे लिपस्टिक. मी वापरतेय मार्सची ब्राऊन शुगर नावाची ही लिपस्टिक आहे. अंडर 200 लिपस्टिक आहे, पण माझी गो टू लिपस्टिक आहे ही. कारण ही ना खूप अशी हायड्रेटिंग आहे, लॉंग लास्टिंग नाही आहे पण हायड्रेटिंग आहे आणि खूप असं सॉफ्ट लुक देते. आणि त्याबरोबरच मला लिपस्टिक लायनर शिवाय लावायला आवडत नाही, सो मी वापरते स्विस ब्युटीचं शेड डार्क चॉकलेट. आपण छान लायनर करून घ्यायचं. सो मी इथे लायनर लावून घेतलेला आहे. आणि आता ही लिपस्टिकची शेड बघा, खूप छान आणि न्यूड ब्राऊनमध्ये ही शेड आहे. सो इथे हा आपला लुक कंप्लीट झालेला आहे. आता तुम्ही हा लुक कुठे कुठे करू शकता? ऑफकोर्स कॉलेज, ऑफिस, जिथे तुम्हाला एखाद्या मीटिंगसाठी जायचं आहे, कोणाला तरी भेटायला जायचं आहे, अशा ठिकाणी जायचं आहे की तुम्हाला फ्रेश दिसायचं आहे, प्रेझेंटेबल दिसायचं आहे आणि तुमच्या स्किनला तुम्हाला कॉन्फिडंट दिसायचं आहे, अशा ठिकाणी तुम्ही हा मेकअप करू शकता. आता बरेच जण असेही म्हणतात कमेंट्समध्ये येऊन की इतका वेळ कोणाला आहे सकाळी? तुम्हाला काढावा लागणार स्वतःसाठी वेळ. तुमचा विश्वास नाही बसणार. माझी आई 50शीत आहे आता, पण माझी आई हे सगळे प्रोडक्ट्स वापरते. पण त्यामुळे तिच्या आयुष्यात जो कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय, पहिले तीही नाही नाही म्हणत होती, आता कुठे माझं वय झालंय असं वगैरे आईही मला बोलायची. पण आता तिचे प्रोडक्ट संपायला आल्यावर ती मला सांगते की सोनू हे हे संपलंय. ती मला सोनू बोलते. सो सोनू आता हे हे माझं संपत आलंय, तर आता मी काय वापरू, आता काय लावू, आता काय करायचं, रात्री झोपताना काय लावायचं, ह्या सगळ्या का ती करायला लागली या गोष्टी? कारण की तिला तिच्यात बदल जाणवायला लागलाय, तिला तिच्या कॉन्फिडन्समध्ये बदल जाणवायला लागलाय. मी ह्या सगळ्याचे लिंक्स देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. सुरुवातीला 10 मिनिटं लागतील, मग 8 मिनिटं लागतील, मग 7 मिनिटं लागतील, मग 5 मिनिटं लागतील, मग 2 मिनिटात तुम्ही तयार होऊन बाहेर जाल. पण हा कॉन्फिडंट डेव्हलप व्हायला थोडासा वेळ जाईल. त्यामुळे स्वतःसाठी वेळ द्या. मी हे माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. प्लीज स्वतःचा आत्मविश्वास वाढण्यासाठी, स्वतः प्रेझेंटेबल दिसण्यासाठी तुमच्या आयुष्यातली सकाळची 5 मिनिटं काढा आणि सुंदर तयार होऊन छान प्रेझेंटेबल व्यवस्थित कपडे घालून, इस्त्री केलेले कपडे घालून किंवा स्वच्छ कपडे घालून घराच्या बाहेर निघा. आणि जो कॉन्फिडन्स, जो तुमच्या आजूबाजूला बदल होईल तो तुम्ही मला कमेंट्समध्ये येऊन सांगाल, ह्याची गॅरंटी मी देते. तर आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओत. स्वतःची काळजी घ्या, खुश रहा. बाय बाय.